कल्याण डोंबिवली महापालिका ही काही ठराविक ठेकेदार आणि नगरसेवकांच्या उपजीविकेचे साधन बनल्याचा आरोप पुन्हा एकदा चर्चेत आलाय। याच ठेकेदारांनी आणि नगरसेवकांनी याआधी उघडपणे आपली उपजीविका पालिकेवर अवलंबून असल्याचं जाहीर केलं होतं। मागील 6 वर्षांपासून अडगळीत पडलेली गटारे, पायवाटा, सार्वजनिक शौचालय आणि मुताऱ्यांची कामे घेणारे हेच ठेकेदार नगरसेवकांची राजवट सुरू होताच पुन्हा सक्रिय झाल्याचं चित्र दिसत आहे। हातात विकास कामांच्या नसती घेऊन हे ठेकेदार थेट महापौर दालनाबाहेर उभे असल्याचं दृश्य पालिकेत चर्चेचा विषय ठरत आहे। नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांना उद्देशून आमच्या ताकदीनेच आम्ही तुम्हाला या पदावर बसवले आहे अशा आविर्भावात काही ठेकेदार वावरताना दिसत आहेत। महापौर कार्यालयाबाहेर नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी येत असताना त्याच वर्दळीत विकास कामांच्या नसती घेऊन ठेकेदारांची गर्दी होत असल्याचं चित्र समोर येत आहे। या ठेकेदारांना महापौर कार्यालयाबाहेर किती महत्त्व दिले जाते यावरच पुढील काळात पालिकेचे आणि ठेकेदारांचे भवितव्य ठरणार असल्याची चर्चा आहे। दरम्यान कारभारी संस्कृतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नवनिर्वाचित महापौर ॲडव्होकेट हर्षाली चौधरी थविल या उच्च शिक्षित असून वकील आहेत। त्यांना विकास कामे आणि नागरी समस्यांचा अभ्यास आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने त्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत। यापूर्वी बहुतांश महापौरांच्या बाजूला तथाकथित कारभारी बसून पालिकेचा कारभार चालवत असल्याचं चित्र होतं। त्यामुळे महापौर दालनाबाहेर भूमाफिया, ठेकेदार, विकासकांचा गराडा नेहमीच दिसायचा। मात्र महापौर ॲडव्होकेट चौधरी या स्वमनाने निर्णय घेणाऱ्या असल्याने त्या कारभारी संस्कृतीला फारसे स्थान देणार नाहीत अशी चर्चा सध्या तरी पालिकेत आहे। शिवसेना शिंदे गटातील एका पदाधिकाऱ्याची स्वतःच्या पसंतीचा महापौर बसवण्याची इच्छा पूर्ण न झाल्याचीही चर्चा आहे। पक्ष नेतृत्वाने त्या इच्छेकडे दुर्लक्ष करत आपल्या विश्वासातील महापौर कल्याण डोंबिवली पालिकेत बसवले। जर त्या पदाधिकाऱ्याच्या मनातील महापौर विराजमान झाला असता तर पालिकेत पुन्हा कारभारी महापौर युग सुरू झाले असते। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संभाव्य खेळी ओळखून स्वतंत्र निर्णय घेणाऱ्या महापौरांना संधी दिल्याचं समजतंय। त्यामुळे आता कल्याण डोंबिवली महापालिकेत ठेकेदारांचे राज्य चालणार की पारदर्शक कारभार होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।